ओम नमो भगवते वासुदेवाय. विदुरजी आणि परमभागवत उद्धव यांची यमुनेकाठी गाठभेट झाल्यानंतर त्यांच्यात ज्या गप्पा झाल्या, चर्चा झाल्या, तो कथाभाग आता चालू आहे. भगवंताने सांगितलं अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये, नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिशलोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. ह्या जगात मला काहीच करायचं नाहीये, पण तरी सुद्धा मी काही करतो. याचं कारण उत्सितयुरे मे लोकहा न कुर्यात् कर्मचेदहम्. मी जर काहीच केलं नाही तर बाकी सगळी माणसं ही कर्महीन होतील, कर्म करणार नाहीत, कर्माचा विच्छेद करतील. आणि मी जे कर्म करतो ते मला जे माझे भक्त शरण येतात त्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या मुक्तीसाठी मी कर्म करतो. पण त्या दृष्टीने अजन्मा आणि अकर्ता असलेला भगवंत तुमच्या आमच्यासारखा मानव रूपात, मानव देहात जन्माला आल्यानंतर त्यांनी काय काय केलं ह्याच्याबद्दलची चौकशी विशेषतः भगवान जेव्हा श्रीकृष्ण रूपामध्ये, लीला पुरुषोत्तमाच्या रूपामध्ये अवतरले तेव्हा त्या भगवंतांचं चरित्र कसं होतं, त्यांनी काय काय लीला केल्या, काय काय पराक्रम केले, ते कसे होते इत्यादी सगळं वर्णन विदुरजी, ते स्वतः उत्तम भगवत भक्त असल्यामुळं उद्धवांना विचारतायत. आणि विदुरांनी उद्धवाला भगवान श्रीकृष्णांची आठवण करून दिल्याबरोबर काही काळ ते स्तब्धच राहिले. भगवंताबद्दलच्या आत्यंतिक प्रेमामुळं, भक्तीमुळं कंठ दाटून आला. त्यांचं सगळं चरित्र लहानपणापासून उद्धव त्यांच्या बरोबर होते तेव्हापासून भगवंताचा जो सहवास त्यांना मिळाला होता, भगवान श्रीकृष्णांचा, त्या सगळ्या गोष्टी एकदम डोळ्यांसमोर तरळून गेल्या. आणि काही काळ ते स्तब्ध झाले, मूकच झाले. आणि जेव्हा तो आवेग थोडासा ओसरला, कमी झाला, तेव्हा ते बोलायला लागले. शुक म्हणाले राजाला की अरे हे परमभागवत उद्धव आहेत ना, ते 5 वर्षाचे असल्यापासून त्यांना भगवान श्रीकृष्णांचा सहवास आहे. लहानपणी सुद्धा ते भगवंतांच्या मूर्ती बनवून त्यांच्याशी भक्ती क्रीडा वगैरे करत असत, त्यांच्या पूजेमध्ये तन्मय होत असत. म्हणजे आईने किती जरी सांगितलं आग्रहपूर्वक अनेक वेळा की अरे बाळा आता सकाळची न्याहारी कर, नाश्ता कर, काहीतरी खाऊन घे, तरी सुद्धा ते त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असत आणि केवळ भगवंताच्या पूजेमध्ये मग्न असत. ही 5 वर्षाची असतानाची गोष्ट, बालपणाची गोष्ट. तेव्हापासून जो भगवंतांचा सहवास त्यांना लाभला, ते आता 80-85च्या पुढच्या काळात सुद्धा भगवंताबद्दलचं त्यांचं प्रेम कमी तर झालं नाहीच, उलट दिसामासाने वाढत गेलं, गाढ प्रगाढ होत गेलं. आणि ते सदैव भगवंतांच्या सेवेमध्येच राहत असत. विदुरांनी केलेल्या प्रश्नामुळं पुन्हा एकदा भगवंतांची प्रिय अशी चरणकमलं त्यांच्या डोळ्यासमोर तरळली. त्यांचा स्वभाव कायम भगवत भक्तीमध्ये रंगत असल्यामुळं भगवंताच्या विरहामुळं चित्तामध्ये अतिशय व्याकुळता दाटून आली. आणि अशा परिस्थितीत कोणी मनुष्य उत्तर तरी कसं जाणार, शब्द कसे फुटणार. तेव्हा जरा वेळ ते शांत राहिले आणि मग ते सांगायला लागले. एकीकडे त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत, अंगावर रोमांच उठलेत.
नुसती ही यांची अवस्था बघूनच विदुरजींना अत्यंत कृतकृत्य झाल्यासारखं त्यांना वाटलं. हळूहळू भगवंताच्या त्या प्रेममय भक्तीतून बाहेर येत, त्या भगवत धामातून बाहेर येत उद्धवजी जेव्हा संसारात आले, तुमच्या आमच्यासारखे व्यवहारात आले, तेव्हा आपले डोळे पुसून भगवंतांच्या लीलाचं स्मरण करत करत ते विदुरांशी बोलायला लागले. ते म्हणाले, कृष्णद्युमनी निम्लोचे गिरणेश्वजगरेणः किन्न कुशलम ब्रूयाम गतश्रीषु ग्रहेश्वम. भगवान श्रीकृष्ण हे तर साक्षात सूर्यनारायणच आहेत. सूर्यनारायण जसे सगळ्या घराघरांवर पसरलेले असतात, त्यांचा प्रकाश सगळीकडे व्यापलेला असतो, तसंच भगवान श्रीकृष्णांचं आम्हा यादव वृष्णी अन्य कुळांवर प्रेम होतं. त्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणात अतीव आदर होता. आणि ते जेव्हा स्वधामाला गेले तेव्हा काळरूप अजगरानं जसं आपलं आयुष्य खावं, तसे आम्ही सगळे निष्प्रभ झालो, शोभाहीन झालो, आमची घरं श्रीहीन झाली. आता अशा परिस्थितीत मी तिथलं काय कुशल सांगणार तुम्हाला? सर्वसामान्य माणसं सुद्धा या आमच्या काळातली अभागीच आहेत. एवढंच नव्हे तर यादव कुळातली माणसं सुद्धा अभागी आहेत, भाग्यहीन आहेत. कारण भगवान श्रीकृष्णांसारखी व्यक्ती आपल्या आसपास जवळ निकटवर्ती असून सुद्धा भगवान श्रीकृष्णांचं खरं स्वरूप ते नेमके काय आहेत, कसे आहेत, हे कुणालाच कळलं नाही. ज्याप्रमाणे अमृताची वर्षा करणारा चंद्र, चंद्राच्या किरणांमध्ये अमृत आहे असं म्हणतात, तेव्हा अमृत वर्षा करणारा चंद्र जेव्हा समुद्रात डुबतो, आता ही व्यासांनी मांडलेली कवी कल्पना आहे. श्रीमद भागवत हे नुसतं वृक्ष तत्वज्ञान नाहीये, त्याच्यात काही काव्य सुद्धा आहे, कवित्व सुद्धा आहे. चंद्र जेव्हा अस्ताला जातो आणि समुद्रात बुडतो आपल्या तेजासकट, तेव्हा समुद्रातल्या ज्या मासोळ्या असतात त्यांना वाटतं की हा सुद्धा आपल्यासारखाच मासा आहे, फक्त आपल्यापेक्षा जरा जास्त तेज आहे. पण तोच चंद्र जेव्हा आकाशात जातो तेव्हा त्या चंद्राकडे बघून समुद्राला जी भरती येते, प्रेमाचं उधाण येतं, ते बघितल्यानंतर त्या मासोळ्यांना वाटतं की अरे, ज्याला आपण आपल्यासारखाच मासा समजत होतो तो तसा नाहीये, हा आणखीन कोणीतरी वेगळा आहे. भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप ते कसे आहेत, ते कोण आहेत, हे यादवांना किंवा अन्य जनांना सुद्धा नीटचं कळलं नाहीत, म्हणून ते अभागी आहेत. आणि काही वेळेला असं होतं, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलय भिल्ल पुरंधरी चंदन तरुकाष्टम इंधनं कुरुते. अधिकाधिक जेवढं आपण जवळ जावं, जितकं साहचर्य वाढावं, जितका परिचय वाढावा, तेवढा तेवढा त्या व्यक्तीबद्दलचा आदर कमी होतो. अतिपरिचय झाला की मग माणसं समोरच्याची अवज्ञा करायला सुद्धा प्रवृत्त होतात. आणि म्हणून सुभाषितकारांनी उदाहरण दिलं किंवा त्या मलयगिरीवर सगळीकडे चंदनाचे वृक्ष आहेत. चंदनाची किंमत तुम्हा मला सामान्य व्यवहारातल्या लोकांना, पण त्या मलयगिरीवरच्या ज्या भिल्ल स्त्रिया आहेत त्यांना चंदन काय आणि बाकीची लाकडं काय, सगळं सारखंच. आणि म्हणून त्या भिल्ल स्त्रिया चंदनाची लाकडं सुद्धा, चंदन काष्ठ सुद्धा सामान्य इंधन म्हणून वापरतात. हे जसं व्हावं तसं भगवान श्रीकृष्णांच्या अवतार काळामध्ये सामान्य यादवजन किंवा अन्य सुद्धा माणसं याला भगवंतांची किंमत न कळल्यामुळं, भगवंताचं स्वरूप न कळल्यामुळं
ते भाग्यहीन ठरले. कारण त्यांना वाटलं की अरे हा कान्हा आहे, हा लाला आहे, हा आपल्या समोर इतरांसारख्याच क्रीडा करतो, लीला करतो, खेळतो, दंगामस्ती करतो, याच्यात काय असं विशेष असणार आहे. त्यामुळे सर्वांतर्यामी असून सुद्धा भगवान श्रीकृष्णांना सगळ्या यादवांनी काही अपवाद वगळता आपल्यासारखं समजलं. ही भगवंताची माया आहे. एवढंच कशाला, सामान्य माणसं समजलं ठीक आहे, पण भगवंताचं स्वरूप न कळल्यामुळं भगवंताशी अनेकांनी उभं वैर सुद्धा धरलं, हाड वैर सुद्धा पत्करलं. लोकांनी हाड वैर पत्करलं, निंदा केली, आपले अपराध केले, अपशब्द वापरले, तरी सुद्धा भगवंतानी कधी त्यांच्याबद्दल वैषम्य धरलं नाही, मनात वैरभाव धरला नाही, आपल्या मनात कधी त्यांच्याबद्दल कटुभाव येऊ दिला नाही. कारण भगवंतानी विचार केला की जरी ह्यांनी माझी निंदा केली तरी त्या निंदेच्या निमित्ताने का होईना यांनी माझं स्मरणच केलं, म्हणजे हे माझे एका परीने भक्तच आहेत. हो, एवढंच काय, त्या पूतनेबद्दल उद्धव म्हणाले पुढच्या लीला सांगत असताना की ती जन्माने राक्षसी आहे, कर्मानं लोक बालकनीय आहे, म्हणजे निरपराधांचाही वध करणारी, निरागस बालकांचाही वध करणारी आहे. आणि गोकुळात ती जी आली ती भगवान श्रीकृष्णांना ठार मारण्यासाठी म्हणूनच आली, आपल्या स्तनामध्ये कालकूट विष भरून, स्तनाला कालकूट विष माखून. पण आली ती मातृभावाने आली, आणि म्हणून भगवंतानी तिला सुद्धा सद्गतीच दिली. व्यास महामुनीने इथे तिला धात्री म्हणून उल्लेख केलाय, तुलसीदासाने तिचा उल्लेख माता म्हणूनच केलाय. ती मारायला आली म्हणून तिला नारकी गती नाही मिळाली, तिचाही भगवंतानी उद्धारच केला. असं सगळं सांगत असताना उद्धव आता भगवंतांच्या लीला सांगायला लागले. काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.